अंबादास बस ना, तुम्ही खाली बसा, तुम्ही बोलत राहा. यांचे या बाजूचे माईक बंद असतं काय. खाली बस महाजन साहेब, खाली बसा. चला सत्ताधारी पक्ष खाली बसा. विरोधी दानवे साहेब, तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे, ही कसली पद्धत आहे बोलायची. बोला. सभापती महोदया, राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली. मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको, ते रेकॉर्डवर यायला नको. आणि म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा, एवढंच मी सांगतो. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिलं असतं आम्हाला. आणि म्हणून जे खरं बोललो, खरं काम केलं, म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं, हॉटेल बुक केले होते, ते तुम्हाला रद्द करावी लागली. तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका, खरं ऐकायला शिका. त्यांना उत्तर पाहिजे ती द्या. भूक लागली आहे का? आणि किती ओरडतायत. आपण जेवण लंच ब्रेक घेणार आहे आता, शांत राहता. आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका. तुम्ही माझ्याकडे बघून बोला, कारण त्यांच्याकडे बघून बोला की त्यांना अस्वस्थ आणि बघा, कारण काही गोष्टी पटतात. नियम 58 सभापती महोदया चाललंय का? मी म्हटलं अंबादासकडे बघून बोला, हेमंतकडे बघून बोला. महोदया, नियम 58 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे, राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता बघा, परिच्छेद 12 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा. आता लाडक्या बहिणीबद्दल बोलू नको का? ते तर विरोध केला या लोकांनी, कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले. आता तुम्ही परत जखमांवरची साल्टी काढताय. पुढे चला पुढच्या मुद्द्यानं. खरं आहे ना. तुम्ही कसं आहे, मी बघा सभापती महोदया, तुम्ही मला सांगा, हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत, हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही? चला आपल्या मनाला विचारा. चला अंबादास बोला. नको बोला. तुम्ही छातीवर वाटून राज्यात विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज 4था दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या 4थ्या दिवशी विधान परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे विधान परिषदेतील सभागृहात भाषण करत असताना विरोधकाकडून एकच राडा घातला. एकनाथ शिंदे आपले मुद्दे मांडत असताना ठाकरे गटाचे अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी गोंधळ घातल्यानंतर शिंदे आक्रमक झाले. एकनाथ शिंदे बोलत असताना ए अंबादास खाली बस, ए अंबादास खाली बस अशी घोषणा सभागृहात ऐकायला मिळाल्यात. सभागृहातील या गोंधळानंतर शिवसेनेचे विधान परिषद आमदार उपसभापती नीलम गोरे यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शिंदेंना बोलण्याची विनंती केली. राज्यपालांच्या अभिभाषण यांनी पूर्ण वाचलं असेल तर महायुती सरकारने काय काय केलंय हे म्हटलंय, तर विरोधकांनी त्याची टिंगल उडवली. मग आम्ही काय केलं हे बोलायला नको? तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा असं म्हणत एकनाथ शिंदे विरोधकांनाच फटकारलं. जो भी होगा एक